अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी आहे, त्याने आपलं स्वतःचं 5 ऊसाचं काढा, टनेज वाढतंय, त्याच्यामध्ये 4-5 टनांनी ऊस वाढतोय, अशा वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहेत। समझ रहे हो? 10 महिन्यामध्ये रिकव्हरी येते आणि अतिशय चांगला ऊस तयार होतो। अच्छा, हमको सिखा रही है। आणि तो रिकव्हरी जास्त देणार असल्यामुळं आपण एआयचा लावलेला ऊस तो बघून त्याला प्राधान्य देऊ, त्याची रिकव्हरी आली चांगली की तो त्या ठिकाणी तोडला जाईल, अशाही पद्धतीचा निर्णय घेऊ। लायक है क्या? कारण लोकांनी काळानुरूप बदललं पाहिजे। सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूं। पाणी सारखं देऊन देऊन पुढच्या पिढ्यांचं आपण नुकसान करतोय। आपली जमीन खराब होऊन जाईल। आपल्या पंजोबा आजोबा, आपले वडील आणि आता आपली पुढची पिढी, असं सगळं आपल्याला टिकवायचं। पुढं पण वर्षानुवर्ष तुमच्या नातवंडाकरता, पतवंडाकरता, सगळ्यांच्या करता ते राहिलं पाहिजे। आणि का भत्ता, फलाना भत्ता, जेवणाचा भत्ता, हॉटेलचा भत्ता काही टाकलेलं नव्हतं। बोर्डाला विनंती केली की जे स्वतःच्या खर्चाने जातील त्यांनी जावा, बघा, या, अभ्यास करा आणि ते आपल्या इथं आणण्याचा प्रयत्न करा। यांच्याशिवाय होणार नाही, त्याच्यावरती आमच्याच दारात येऊन बसतात। अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले। दुसऱ्याच्या तुमच्या दारात येत आहेत का? नाही येत। त्यांना माहिती आहे त्यांच्या दारात आले 2 तास पाणी मिळतील, आपल्याला घेणं देणं। आमच्याकडे आल्यावर या बसा हे करा ते करा, काय रे बाबा कसं चुप, बिल्कुल चुप। तुला बघितली की तुझ्या बापाची आठवण होती बाळासाहेब। कैसा लगा मेरा मजाक? तर सगळ्यांनी नवीन शिक्षणाची अटी आलेली आहेत। त्याच्या नोकरीला भरती करताना काही संस्था निवडल्या, त्या संस्थामार्फतच सहकार विभागाने दंडक काढलेला की तुम्ही तिथं त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला लावून, परीक्षा घ्यायला लावून तुम्ही सिलेक्शन करा। मी पुणे जिल्ह्याला प्राधान्य देणार आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। जेवढं जिल्ह्याला आणि 13 तालुक्याला प्राधान्य देता येईल ते देण्याचा प्रयत्न मी तिथं नाहीये, परंतु माझे ऐकणारे लोक तिथे जास्त असल्यामुळे मी त्यांना तसं सांगितलेलं आहे।